ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते सदाशिवचा उपचार करून सायली आणि अर्जुनने त्यांचं मन जिंकलेलं असतं. ते दोघं नवरा बायको आपलं खरं सत्य सांगायला तयार होतात. ते सांगतात की प्रिया ही बबली आहे. ते सर्वांसमोर हे गोष्ट सांगायला तयार होतात. प्रियाला याची खबर लागू नये म्हणून या दोघांना आता अर्जुन आणि सायलीने एका वेगळ्याच रूम मध्ये ठेवलेलं आहे. आणि सायलीने अर्जुनने आता प्रियाच्या पाठी एक भाजलेलं वर्ण पाहिलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया ही खरी तन्वी नाही आता त्यांना आता सिद्ध करता येणार आहे. त्यामुळे ते आता DNA रिपोर्ट अर्जुन सायलीच्या हाती लागलेला आहे. हे सगळं आता सगळ्यांसमोर आल्यानंतर इथे अश्विनला समजल्यानंतर अश्विन आता डिवोर्स पेपर तयार करतो. शेवटी प्रियाला तिची कर्माची शिक्षा मिळते आणि तिला जेलमध्ये जायला लागतं. आणि ते मधुभाऊ कोमामधून बाहेर आल्यानंतर ते पहिलं सांगतात की सायली खरी तन्वी रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. आणि प्रियाला आता शिक्षा मिळाल्यानंतर सुभेदार कुटुंबाला त्यांची खरी तन्वी मिळालेली आहे.